नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मरगळ झटका, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी कामाला लागा, खासदार प्रणितीताई शिंदे। विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पार्टीने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी चिंतन बैठक आयोजित केली। यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी तयारी आणि विधानसभा निवडणुकीवरील चर्चा करण्यात आली। खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सांगितले की लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर होती, परंतु भाजपने षडयंत्र व ईव्हीएम मशीनच्या मदतीने विजय मिळवला। ईव्हीएम विरोधात काँग्रेस पक्ष न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावर संघर्ष करण्यास सज्ज आहे। आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांना एकत्र येऊन कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले। प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र आणि साजिश केली। हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच, हे लोकशाहीचे इलेक्शन नव्हतं, ही तत्वाची लढाई नव्हतीच। तरी तुम्ही लढला, तरी तुम्ही टिकला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। काल आमची CWC झाली आणि CWC मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले, कारण का CWC मध्ये आम्ही सगळे होतो ती हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची। हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतं। ते म्हणाले जरा उलटं करा, कारण का आपण हरलो नाही आहोत, ह्या विजयच आहे। आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे, कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्याने येऊन ईव्हीएम मॅनिप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी 133चा चेक आहे। ते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाहीये, तुम्ही ऑब्झर्व करा। अजूनही त्यांच्या ताळमेळ नाहीये, ते ईव्हीएम एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता। चेतन नरोटे म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवून शिंदे साहेब आणि प्रणितीताईंनी विधानसभेची उमेदवारी दिली। पराभवानं खचून न जाता जनतेसाठी पुन्हा कामाला लागलोय। काँग्रेस पक्ष महानगरपालिका निवडणुकीत आघाडी घेईल। या बैठकीत सुशीलाताई अबुटे, विनोद भोसले, शकील मौलवी, राहुल वर्धा, अनिल माळी यांचा 9 पदाधिकारी म्हणून सत्कार करण्यात आला। तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। बैठकीत सोलापूर शहर काँग्रेसचे अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यांनी आगामी निवडणुकीत एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। सूत्रसंचालन तिरुपती परकी पंडला यांनी केले। आभार केशव इंगळे यांनी मानले।